नाही तर मंत्रालयात घुसू आणि तुम्हाला सवकी पळो करून सोडल्याशिवाय आम्ही शेतकरी सोडणार नाही। कारण की तुम्ही आता अंत पाहू नका, एकीकडे तुम्ही शेतकरी धावात मारला, एकीकडे शेतकरी शेतीमालाला भाव तर नाहीतच, पण आता भाव काय मागाव तुम्हाला। आता हे एवढं जे आमचं हे सोयाबीन माती मोल केलं आणि पीक विम्याचा एक विषय महत्वाचा आहे। तुम्ही म्हणाले आता पीक विमा कृषी विभागाच्या मार्फत आता आम्ही याचं हे करू काय, जरासं सोयाबीन बडवू। तुम्ही याच्यात काय बडवणार आहे? तुम्ही जर समजा एखादा चांगला प्लॉट पाहून बडवसाल तिथं जर असं मिली भगत करून, आणि जे आमचं असं टोटल शेतकऱ्याचं गेलं हे चक खड्डू गेलं, त्याला तुम्ही मदत कशी देणार? हे पीक विम्याचे जे तुम्ही निकष जे लावलेत ना, हे सरासर हे तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर आकडा खेळले। सरळ सांगतो, तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर आकडा खेळले आणि तुम्ही शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम केलं आणि या पीक विमा कंपनीला हाताशी धरून आपल्या तुमचा फायदा कसा होईल ह्याच्याकडे पाहिलं, आणि आज आमचा शेतकरी तुम्ही वंचित ठेवण्याचं हे काम करत आहात। त्यासाठी मी तुम्हाला सांगालो, ताबडतोब शेतकऱ्यांना सरसगट ज्या शेतकऱ्यांना पीक विमा झाला सरसगट 100% पीक विमा माझ्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावा। अन्यथा मंत्रालयात घुसून तुम्हाला जॉब विचारल्याशिवाय तो शेतकरी या जिल्ह्यातला राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।